पत्रकार प्रशांत कोरटकर यांनी इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना धमकी दिल्यानंतर हे प्रकरण इतकं चिघळलं की कोरटकर यांना नागपूरमधून पलायन करावं लागलं। इतकंच काय तर कोरटकर कुटुंबियांना स्वतःचं घर सोडून दुसऱ्यांच्या घरी आश्रय घ्यावा लागला। कोरटकर कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी येत असल्याची खंत कोरटकर यांच्या पत्नी पल्लवी कोरटकर यांनी व्यक्त केली आहे। पत्रकार प्रशांत कोरटकर यांनी इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना धमकी दिली। इतकंच काय तर स्वराज्याचे रक्षक छत्रपती शिवाजी महाराजांविरोधात अपशब्द वापरल्याचा गंभीर आरोपांमुळे संपूर्ण राज्यात तणाव निर्माण झाला। कोरटकर यांच्या कृत्यामुळे महाराष्ट्रात अशी परिस्थिती निर्माण झाली की त्यांना नागपूरमधून पळ काढावा लागला। शिवप्रेमींचा आक्रोश इतका वाढला की कोरटकर कुटुंबियांना त्यांचं स्वतःचं घर सोडून नातेवाईक आणि मित्रमंडळींकडे आश्रय घ्यावा लागला। नुकतंच कोरटकर यांच्या पत्नी पल्लवी कोरटकर यांनी त्यांच्या कुटुंबाच्या जीवाला धोका असल्याची तक्रार बेलतरोडी पोलीस ठाण्यात दिली। मात्र या सगळ्यात विचार करण्यासारखी बाब म्हणजे या संपूर्ण प्रकरणात कोरटकर यांच्या कुटुंबियांचं दोष काय? कोरटकर यांची पत्नी, त्यांची लहान मुलगी आणि कोरटकर यांची आजारी असलेली आई यांचा या सर्व विषयाशी काहीही संबंध नसताना त्यांना धमकी देण्याचं कारण काय? मागील पिढ्यानपिढ्या एकाचं दोष असल्याचं अख्ख्या कुटुंबाला शिक्षा करण्याची प्रथा आजही सुरू आहे। ही चुकीची प्रथा बंद होणं अत्यंत गरजेचं आहे। कोरटकर यांचं स्वतःचं घर असून सुद्धा जीवाच्या भीतीपोटी त्यांच्या कुटुंबांना दुसऱ्यांच्या घरी आश्रय घ्यावा लागतोय, हे अत्यंत चुकीचं आहे। या उलट त्यांच्या कुटुंबियांच्या सुरक्षेची जबाबदारी घेणं ही शिवरायांच्या मावळ्यांचं आद्य कर्तव्य आहे। कारण महिलांचा सन्मान आणि सुरक्षा हे शिवाजी महाराजांच्या राज्याची कारकीर्द होती, जी नोंद इतिहासात अजरामर आहे। रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजवटीत महिलांना मान सन्मान आणि सुरक्षा मिळावी ही त्यांची प्राथमिकता होती। त्यामुळे कोरटकर कुटुंबियांच्या जीवाला धोका निर्माण होणार नाही याची खबरदारी घेणे हे तुमची आमची प्रत्येकाची जबाबदारी आहे। कॅमेरामॅन सचिन सह सनी भोंगाडे, शंखनाद न्यूज, नागपूर।